नमस्कार, मी नानन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक भात. खूप जास्त भूक लागली असेल आणि जेवण बनवायला अगदी कमी वेळ असेल, काहीतरी चमचमीत पौष्टिक असं खायचं असेल, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मोड आलेल्या मुगाचा भात नक्की करून बघा. तुम्हाला मी हा पौष्टिक भात कसा बनवला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मुगाचा पौष्टिक भात बनवूयात. साहित्यामध्ये एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतला आहे. एक वाटी भरून मोड आलेले मूग घेतले आहेत. तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पाणी काढून 15 ते 20 मिनिटं भिजत घालणार आहोत. साहित्यामध्ये इथे मोड आलेले मूग आहेत, भिजवलेला बासमती तांदूळ, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 टोमॅटो बारीक चिरले आहे, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे, हिरवी मिरची लांब चिरलेली घेतली आहे, 1 चमचा ठेचलेला आलं लसूण, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे तेलही घेतलं आहे. आज आपण झटपट भात बनवणार आहोत, त्यामुळे कुकरमध्ये बनवायचं आहे. सगळ्यात पहिले तेल घातलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून मोहरी तडतडून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घातले आहेत. जिरेही तडतडून घेतले आहेत. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. कांदा अगदी बारीक चिरून इथे मी वापरला आहे. तुम्ही कांदा लांब चिरूनही घेऊ शकता. काही वेळ आपण कांदा परतवून घेतला आहे. कांद्याचा रंग हलका सोनेरी झाल्यावर आपण यामध्ये लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत. मिरच्या आपल्याला खूप जास्त परतवायच्या नव्हत्या, त्यामुळे कांदा परतल्यानंतर मग मिरची घालायची आहे. 2 मिरच्या मी लांब चिरून त्या घातल्या आहेत. लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची, लाल तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडं अद्रक मी खलबत्त्यामध्ये ठेचून ते घातलं आहे. ठेचलेल्या आलं लसणाची चव अगदी मस्त अशी या भाताला येते, त्यामुळे आलं लसूण ठेचूनच वापरा. आलं लसूणही आपलं परतवून झालं आहे. आता यामध्ये आपण सर्व सुखे मसाले घालणार आहोत. 1 चमचा धना पावडर घातली आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला मी सोबतच घातला आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, म्हणजे मसाले जळणार नाहीत. काही सेकंद आपण सर्व मसाले परतून घेतले आहेत. मसाले करपू नयेत यासाठी लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत. 2 लहान आकाराचे टोमॅटो इथे मी घेतले आहेत. तुम्ही जर मोठा टोमॅटो घेत असाल तर एकच टोमॅटो घाला. टोमॅटो घातल्यामुळे मसाले जळत नाही, त्यामुळे लगेचच आपण टोमॅटो घातला आहे. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण इथे चिमूटभर मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे अगदी लवकर टोमॅटो मऊ होतो. आपला टोमॅटो आता बऱ्यापैकी मऊ झाला आहे. आता यामध्ये आपण 15 ते 20 मिनिटं भिजवलेला बासमती तांदूळ घालणार आहोत. तांदूळ भिजवलेला असल्यामुळे छान मोकळा सडसडीत होतो. मूगही आपण धुवून निथळून मग घातले आहेत. आता मसाल्यासोबत आपल्याला मूग आणि तांदूळ 2 मिनिटं चांगले परतवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे परतल्यावर आपला भात छान मोकळा असा तयार होतो. मात्र परतताना हलक्या हाताने परतवा, कारण आपण तांदूळ भिजत घातला होता, त्यामुळे तुटायची शक्यता असते. बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. गरम पाणीच आपल्याला भातात घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे अगदी झटपट असा भात तयार होतो आणि शिवाय मोकळाही होतो. 2 मिनिटं आपण तांदूळ आणि मूग परतवून घेतले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत. तांदूळाच्या थोडं वर येईल असं आपण पाणी घातलं आहे. इथे तांदूळ आपण भिजवलेले घेतले असल्याकारणाने त्याला पाणी खूप कमी लागतं. शिवाय मूगही मोड आलेले आहेत आणि मूग शिजायलाही कमी पाणी लागतं, त्यामुळे तांदूळ आणि मुगाच्या अगदी थोडं वर येईल एवढं पाणी आपण घातलं आहे.
एकदा पाण्याला उकळी आणली आहे. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कुकरला झाकण लावून कुकरच्या आपण 3 शिट्या काढून घेणार आहोत. गॅस मध्यम ठेवायचा आहे. इकडे आपल्या कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत आणि वाफही काढून घेतली आहे. वरून पुन्हा आपण कोथिंबीर घातली आहे. आपण पाहूयात, आपला मुगाचा भात अगदी मस्त शिजला आहे. पाणीही व्यवस्थित झालं आहे. तुम्ही पाहू शकतात, अगदी मोकळा असा आपला हा भात झाला आहे. आता आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत. त्यामुळे भाताला अगदी मस्त चव येते. तुम्ही भात फोडणीला घालत असतानाही तूप घालू शकता. आपल्या आवडीनुसार आपल्याला तूप किंवा तेल घालायचं आहे. मात्र भात झाल्यावर अशा प्रकारे वरूनही तूप घाला, म्हणजे भाताची चव अजूनच वाढते. हलक्या हाताने आता आपण हा भात कालवून घेणार आहोत. मस्त गरमागरम असा वाफाळता आपला पौष्टिक असा मुगाचा भात तयार झाला आहे. आता आपण तो वाढून घेऊ. अगदी पाहिल्याबरोबर खावासा वाटेल असा आपला मुगाचा पौष्टिक भात तयार झाला आहे. यासोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापड किंवा लोणचं घेऊ शकता. दह्याच्या कोशिंबिरीसोबत तर अगदी मस्त हा भात लागतो. हा भात तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनमध्येही देऊ शकता. वरून पुन्हा एकदा सजावटीसाठी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तुम्हाला जर आजचा हा झटपट आणि पौष्टिक असा मोड आलेल्या मुगाचा भात आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.